दुपार टळून गेली होती. माळावरचे भिकारी लवकर परतले होते. सुगी संपून आता त्यांना श्रीमंती आली होती. जे जिभेचे चोचले करीत होते, प्रत्येक जण शिकार करून आला होता. मासे, खेकडे, मुंगूस, मांजर, ससे, कोल्हे जे जे मिळेल ते मारून आणून त्यांनी खारवटण्याची तयारी केली होती. डोंबाऱ्यांनी डुक्कर मारलं होतं. ते डुकराचा प्रचंड देह जाळावर धरून होरपळीत होते. बाळ्या डोंबारी, आपण डुक्कर खात नाही असं म्हणून 2 कोंबड्या मारून त्यांची पिसं उपटीत बसला होता. सैदूने एक मोठा कोंबडा मारला होता. पलीकडे गोसावी खारुट्या मारून आले होते. पाऱ्या डवरी दारू पिऊन खेकडा भाजत होता. डोंबाऱ्याच्या डुकराचा किरमिट वास वस्तीत शिरला होता. पाऱ्याची दारू कित्येकांना चढली होती. जो तो आवाज चढून बोलत होता. बाजूच्या अमराईत माकडवाल्यांची दैवकाशी जमली होती. हेकट, तापट, करते, बोलके असे अनेक माकडवाले एकत्र बसून दुर्गा बाटली की नाही याचा न्यायनिवाडा करीत होते. यंकू गंभीर चेहरा करून बसला होता. पंचाच्या दृष्टीने तो गुन्हेगार होता, परंतु त्याला एकदम गुन्हेगार ठरवणं पंचांना कठीण झालं होतं. प्रत्येक पंच तोलून बोलत होता. 4 गाढवं, 2 शिकलेली माकडं, 1 बोकड आणि अंगातील अपार बळ यामुळे यंकूला टोचून बोलण्याची पंचांना भीती वाटत होती. तर काही पंच त्याचा उग्र चेहरा पाहूनच मनात टरकले होते. यम्या दूर बसला होता, ऐकत होता. आपली होणारी देखणी बायको दुर्गा आज पापी ठरली तर वाईट होईल म्हणून तो काळवणला होता. तो दुर्गा पापी ठरू नये म्हणून देवाला हात जोडित होता. सख्या रणभैरी झाला होता. तो आक्रमक भाषा बोलत होता. दोन्ही बाजूनी शब्दाचा तोफखाना सारखा पेटत दणकत होता. गलका वाढत होता आणि त्यामुळे हळूहळू गर्दीही वाढत होती. सैदू दरवेशी आपली सिंहासारखी दाढी कुरवळत बसला होता. बाळ्या डोंबारी कोंबडी चुलीवर चढवून एटबाज पटका बांधून लंगुटी नेसून यंकूजवळ उघडाच बसला होता. माकडवाले पंच बोलत होते. एक पंच सूर्याकडे पाहून आवाज चढून म्हणाला, दैवानू, बचकत पाणी धरून बसू नका, भडभड बोला, दुःख आहे तिथं डाग द्या. पंच चमकले. दुर्गा बाटली आहे हे सिद्ध करणं कठीण होतं. तरीही एक पंच यंकूकडे वळून म्हणाला, यंकू, तुझ्या लेकीनं पाप केला हे खरं का? नाही, ती तुळशीवाणी हाय, यंकू उत्तरला. अरे पर त्याला पुरावा काय? दुसऱ्या एका पंचानं मध्येच प्रश्न केला. यंकू म्हणाला, मग माझ्या लेकीनं पाप केलं याला तरी काय पुरावा हाय? आणा पंचायत. खरं हाय, एक पंच मुकाटपणे मांडवलीत म्हणाला. पोरीनं पाप केलं हे कुणी बघितलं का र सखारामा? ती दुर्गा बाटली तेव्हा तू कुठं होतास? ते पाप घडलं त्या जागेवर होतास का? नाही बरं, मी बघितलं नाही, मी पालात होतो दैवानू, सख्या हात जोडून म्हणाला. पण ती दुर्गा रोज इनामदाराकडे जात होती. पर ती कामाला जात होती, यंकू मध्येच बोलला. यंकू, तू बोलू नको, पंच ओरडला. नि सख्याला म्हणाला, तुझी लेक बी भीक मागाय जाती का नाही? होय, जाती की, सख्या उत्तरला. मग ती बी पाप करती का? पंचानं प्रश्न केला. सभा शांतपणे ऐकू लागली. सख्या म्हणाला, माझी लेक पाप करीत नाही देवा. मग दुर्गानंच पाप केलं कसं? त्या पंचानं आवाज चढवला. तसा सख्या डवरी चेंडूप्रमाणे जागीच उडत ओरडला. दुर्गानं पाप केलं केलं नाही. यंकूही ओरडू लागला. गोंगाट वाढला. दोन्हीकडची माणसं पंच केकटू लागले. हातघाई जवळ आली. सर्वांनी एकमेकावर ओरडून दंगल शांत केली. मग सख्या पडक्या आवाजात म्हणाला, एका दैवकाशी मी दुर्गाला सून करीन, पण तिनं कडत्या तेलातला पैसा काढून दिला पाहिजे. जर तिचा हात भाजला तर ती पापी, आणि जर तिचा हात नाही भाजला तर ती तुळस. ही तोड बरी आहे. सर्व ओरडले. सख्या पळत पालात गेला. तेलाची नटली, तवा, काडी घेऊन आला. त्यानं लगेच चूल केली आणि तव्यात तेल ओतून खाली जाळ केला. सर्व लोक गंभीर होऊन पाहू लागले. तव्यात तेल कडत होतं. जाळ वाढत होता. लोक भयभीत होऊन पाहत होते. यंकू गांगरला होता. तो केविलवाना चेहरा करून सर्वाकडे पाहू लागला आणि एक पंच म्हणाला, दुर्गाला आणा. एक इसम पळत गेला आणि दुर्गाला घेऊन आला.
दुर्गा पंचात आलेली पाहून यंकू रडकुंडीला येऊन बोलला, पंचांनो ऐका, लोकांनी सांगितलेलं न कानानं ऐकलेलं खोटं असतं. आगीत वल्ल वाळलं जळतं याचा विचार करा. दुर्गा निर्भय होती. ती गंभीर होऊन पंचात आली. तिनं तव्यात कडकडून कढणारं तेल एकदाच पाहिलं आणि ती पुढं झाली. सभा दुचमटली. ती तव्यात कडणाऱ्या तेलाकडे निघाली नि यमू उठला. हात जोडून म्हणाला, दैव काशी आहे का, माझा बाप येडा आहे. तो म्हणतोय दुर्गानं पाप केलंय, तर मी म्हणतो त्यानंच त्या तेलातला पैसा काढावा. जर बापाचा हात भाजला तर दुर्गानं पाप केलं नाही, नि जर त्याचा हात जळला नाही तर दुर्गा पापी बाटलेली. सख्याचे डोळे पांढरे झाले. पंचांना कोलदांडा बसला. भर सभेत यम्यानं आपल्या बापाच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात घातल्या. यंकूचे पंच चढाईने उठले आणि सख्याला म्हणाले, चल सख्या, काढ तो तेलातला पैसा. सख्या बिथरला, लाल झाला. त्या कडक तेलाकडे पहाट डाव अंगावर आल्याचा आणून त्याची भंभेरी उडाली. तो यम्याकडे रागाने पाहू लागला. तोच यम्या पुन्हा म्हणाला, दुर्गा तेलातला पैसा काढणार नाही. दुर्गा कशी का असना, मला परवडली. मग लेखा भडवीच्याच चालता हो. सख्या भडकला, म्हणाला, माझ्या घरात येऊ नको. मी तुला मेलो, आता सर्गीच आपली भेट. असं म्हणत सख्या उरबडवीत पालाकडे पळाला. पंचकी उठली. यंकूचा जय झाला. दुर्गा पवित्र ठरली आणि ऐनवेळी यमून बाजू राखली म्हणून दुर्गा यमूच्या कौतुकानं हरखून गेली. यम्यानं आपल्या बापाला वेडा ठरवला म्हणून अनेक माकडवाले यम्याला दोष देऊ लागले. माझ्या पोराला यम्याला यंक्यानं भानामती केली म्हणून सख्या ऊर बडवू लागला. यंक्या तुझं वाटोळ होईल असं म्हणून लोळू लागला. यंकूला सख्या हा एक नवा वैरी निर्माण झाला.